अध्यक्ष महोदय, आज योगायोग आहे की मराठी भाषा गौरव दिवस आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देश पातळीवर जगाच्या पाठीवर साजरा करीत आहोत आणि याच दिवशी मराठी भाषेच्या शाळेंच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। अध्यक्ष महोदय, या प्रश्नाचं सारांश जर बघितला तर विद्यार्थ्यांची संख्या, शाळेंची संख्या आणि शिक्षकांची संख्या या मुद्द्यांवर आधारित हा प्रश्न या ठिकाणी आहे। अध्यक्ष महोदय, मला आपल्या माध्यमातून या ठिकाणी सभागृहाला माहिती द्यायची आहे। साधारणपणे आता जी काही माहिती उपलब्ध आहे 2012-13 पासून जर आपण विचार केला तर शासकीय शाळेमध्ये 68,97,291 या ठिकाणी विद्यार्थी होते। प्रायव्हेट खाजगी शाळेमध्ये ज्या अनुदानित आहेत त्या ठिकाणी 1,88,773। शासकीय शाळेचा आकडा माझा 68,97,291 असा आहे। सेल्फ फायनान्सच्या शाळेमध्ये 41,65,779 आणि एकूण विद्यार्थ्यांची संख्या पाहता 2,18,00,000। अध्यक्ष महोदय, 23-24 चे जर आकडे आपण जर बघितले तर शासकीय शाळांमध्ये म्हणजे जिथे आपण आता 68,97,000 म्हणजे जवळपास 69 लाखाचं आपले आकडे आहेत, त्या ठिकाणी 52,31,000 ही आता विद्यार्थ्यांची संख्या आहे। आणि म्हणून टोटल विद्यार्थ्यांशी जर आपण याचं कंपॅरिझन केलं तर 2,18,00,000 विद्यार्थ्यांच्या 2012-13 मध्ये, आता 23-24 मध्ये 2,12,00,000 विद्यार्थी आहेत। अध्यक्ष महोदय, या आकड्यांच्या पाठीमागे सांगण्याचा उद्देश असा आहे की यापूर्वी आधार प्रमाणीकरणाचं त्या ठिकाणी व्यवस्था नव्हती आणि म्हणून जेव्हा तपासणी करण्यात आली तर साधारणपणे 9 लाख विद्यार्थी त्या ठिकाणी कमी आढळून आलेले आहेत। आणि म्हणून ही एक बाब आपल्या माध्यमातून निदर्शनास आणून देतो। त्याच्यासोबतच जे काही विद्यार्थ्यांचे संख्या आहे, ही विद्यार्थ्यांची संख्या अपडेट करण्याच्या ही व्यवस्था त्या ठिकाणी वेळोवेळी आहेत आणि म्हणून तेही त्या ठिकाणी केलं जात आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या या शाळेंच्या मध्ये विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढवता येईल या दृष्टिकोनातून जे काही प्रावधान त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की 1ली ते 8वीच्या पर्यंतच्या ज्या काही स्थानिक स्वराज्य आपल्या शासकीय शाळा आहेत, या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देणं की जेणेकरून विद्यार्थ्यांची संख्या कशी आपल्याला वाढवता येईल हा विषय प्रामुख्याने नमूद करत असताना वेळेवर त्या ठिकाणी गणवेश पोहोचले पाहिजेत, बूट पायमोजे वेळेवर पोहोचले पाहिजेत, पाठ्यपुस्तकं वेळेवर पोहोचले पाहिजेत। आणि आपण जर बघितलं असेल तर चालू वर्षाच्या 16 जूनला जे काही शाळा सुरू झाल्या, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महामहिम राज्यपाल महोदय विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब पालघर जिल्ह्याच्या एका जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते। माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते। तत्कालीन उपमुख्यमंत्री महोदय माननीय अजितदादा पवार साहेब पुणे जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते। मला वाटतं की सभागृहातले अनेक
लोकप्रतिनिधी अधिकारीगण त्या ठिकाणी शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत आणि शुभेच्छा करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते। आणि म्हणून जे जे काही सुविधा आपण त्या ठिकाणी निर्माण करतो आहोत त्याच्यामध्ये सुधारणा करायला घेतलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की विद्यार्थ्यांना काही प्रमाणात लिखाण, वाचन आणि गणितामध्ये विद्यार्थी पाठीमागे आहेत आणि म्हणून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं जे काही सूत्र आहे त्या सूत्राप्रमाणे निपुण महाराष्ट्र हा प्रकल्प विभागाने हाती घेतलेला आहे आणि लिखाण, वाचन आणि गणितामध्ये जे विद्यार्थी पाठीमागे असतील त्यांचे विशेष तास केंद्रित करून त्यांना त्या ठिकाणी मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम शासनाच्या वतीने केले जात आहे। काही योजनांची माहिती स्वतः माननीय आमदार महोदयांनी त्या ठिकाणी दिलेलीच आहे। PM श्री शाळेच्या माध्यमातून शाळेंचं आधुनिकीकरण केलं जात आहे। माझी शाळा सुंदर शाळा या माध्यमातून त्याचं आधुनिकीकरण केलं जात आहे। शिक्षकांनाही त्या ठिकाणी प्रशिक्षित केलं जात आहे। शिक्षकांची अशैक्षणिक कामं कशी कमी करता येतील याचेही नियोजन त्या ठिकाणी केलं जात आहे। अध्यक्ष महोदय, अनेक शिक्षक असे आहेत की अतिशय सेवाभावी भावनेतून ते त्यांचं कार्य संपन्न करतायत आणि म्हणून अशा शिक्षकांनी त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या कष्टातून त्यांनी जे काही ज्ञान पद्धती प्राप्त केलेली आहे त्या अशा शिक्षकांना आता केंद्र पातळीवरच्या शाळेंची जबाबदारी देऊन त्याही शाळेंचा विकास साध्य करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। अध्यक्ष महोदय, यापूर्वीच्या काळामध्ये जुन्या काळी 4थी आणि 7वी मध्ये स्कॉलरशिपची परीक्षा घेतली जायची। मध्यंतरीच्या काळामध्ये ही परीक्षा आता 5वी आणि 8वीला घेतली जात होती, परंतु जिथपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत या मोठ्या प्रमाणात 1ली ते 4थी अशा पद्धतीच्या असल्यामुळे आपण परत एकदा या स्कॉलरशिपची परीक्षा 4थी आणि 7वीला त्या ठिकाणी करायला घेतलेली आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्याही संदर्भामध्ये आपण आता विशेष काळजी घेऊन त्या ठिकाणी त्यांचं हेल्थ कार्ड करायला घेतो आहोत की जेणेकरून त्याच्या भावी जीवनामध्ये सुद्धा त्याला काही त्याची आरोग्य पत्रिका त्या ठिकाणी उपयोगात येणार आहे। आणि म्हणून मला सांगायचं तात्पर्य असं आहे की राष्ट्र प्रथम ही कन्सेप्ट घेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळालं पाहिजे, एक दर्जेदार शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि म्हणून सर्व शाळेंच्या भौतिक सुविधा ज्याच्यामध्ये प्राधान्यक्रमाने शुद्ध पिण्याचं पाणी विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे, स्वच्छतागृह त्या ठिकाणी असली पाहिजेत, शाळेंच्या इमारती चांगल्या असल्या पाहिजेत, ही सुविधा त्या ठिकाणी देता आल्या पाहिजेत आणि मग वाचनालय असेल, लॅब असेल, खेळांचं मैदान असेल, याही सुविधा आपण त्या ठिकाणी द्यायला घेतलेल्या आहेत। या प्रश्नाच्या माध्यमातून सर्व सभागृहाला माझी विनंती आहे की आपल्या आपल्या कार्यक्षेत्रातल्या ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा असतील त्यातल्या त्यात जास्ती पटसंख्या असलेल्या केंद्र शाळा एक 5 शाळेंची यादी जर आपण लवकरात दिली तर या शाळेंमध्ये प्राधान्यक्रमाने या सुविधा देण्याचा निर्णय मतदारसंघातील 5 हा पण निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे। अध्यक्ष महोदय, नुकताच 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन जो आपण साजरा केला तर तो साजरा करीत असताना आपण जर पाहिलं असेल तर 2 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांवर कवायत सादर करून त्या ठिकाणी एक विश्व विक्रम आपल्या सर्व राज्याच्या विद्यार्थ्यांनी, सर्व माध्यमांच्या शाळांनी त्या ठिकाणी निर्माण केला। मला वाटतं की असे एक ना अनेक छोटे छोटे प्रकल्प करून आपण आपल्या जिल्हा परिषदच्या मराठी शाळांची गुणवत्ता कशी वाढवता येईल या दृष्टिकोनातून शासन त्या ठिकाणी काम करत आहे। येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरती करत असताना आपल्याला माहिती आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि साधारणतः आतापर्यंत 15,000 पेक्षा जास्ती
शिक्षक भरती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्येही शिक्षक भरती त्या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे आणि ही सर्व शिक्षक भरती अतिशय पारदर्शक पद्धतीने पवित्र पोर्टलद्वारे त्या ठिकाणी करण्यात येते आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कला क्रीडा याच्याही शिक्षकांची भरती करून त्या ठिकाणी त्याही विद्यार्थ्यांना त्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे याची काळजी शासन त्या ठिकाणी घेत आहे.